हिंदू कॉलनी परिसर हा जलमय झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। रात्रभरापासून या ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे हिंदू कॉलनी परिसरामध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, वाहतुकीच्या वेगावर परिणाम झालेला आहे, वाहतूक मंदावलेली आहे आणि लोक पण आपण या ठिकाणी पाहतोय इमारतीमधून बाहेर पडत असताना अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक पावलं टाकतात। नक्कीच आपण पाहतोय की पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईतील संपूर्ण जे सकल भाग आहेत या सकल भागांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि विशेष करून आपण जर सायन, दादर आणि हिंदमाता परिसर पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे। हिंदू कॉलनी असू द्या अथवा हिंदमाता परिसर, गांधी मार्केट परिसर आणि किंग सर्कल परिसरामध्ये तर सर्व रस्ते जे आहेत ते रस्ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या हिंदमाता परिसरामध्ये आहे आणि या संपूर्ण हिंदमाता परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, मात्र आता पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली आहे। मात्र रस्त्यावरच्या पाण्याचा अजून देखील निचरा झालेला नाही, त्याच्यामुळे अनेक सामान्य नागरिक त्याचसोबतच वाहन चालक याच पाण्यातून रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वाहतूक पोलीस तसेच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण रस्त्यांवरती तैनात आहेत, कारण कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेकडून आणि वाहतूक पोलिसांकडून खरं तर काळजी घेतली जाते। पुढील 3 तास मुंबईमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण प्रशासन जे आहे ते प्रशासन सज्ज असल्याचं चित्र आपल्याला सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। मात्र सकाळच्या वेळेस ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर जो आहे तो वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, कारण मुंबईमधील जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यांवरतीच पाणी साचलेलं आहे। संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे या वाहन चालकांना मोठा त्रास जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय, कारण ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। त्याचसोबतच नागरिकांना देखील याच पाण्यातून वाट काढताना काही नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढील 3 तासामध्ये देखील मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्या दृष्टीने संपूर्ण पालिका प्रशासन रस्त्यावरती त्यासोबत पोलीस प्रशासन वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सज्ज असल्याचं चित्र सध्या आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स सातत्याने जाणून घेणार आहोत। तर मुंबईमध्ये संततधार सुरूच आहे आणि तिन्ही मार्गांवर लोकल जवळपास 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक ही 10 मिनिटं सध्या उशिराने सुरू आहे। मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक 15 मिनिटं उशिराने या ठिकाणी सुरू आहे, तर हार्बर मार्गावरची लोकल 10 मिनिटं उशिराने धावतीये। नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण सकाळच्या वेळेला लोकल ट्रेन पकडून आपलं ऑफिस गाठण्यासाठी मुंबईकर धावपळ करत असतात। मात्र आज ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेर पडाल त्यावेळेला रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा आणि मगच घराबाहेर पडा, कारण वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। काही ठिकाणी म्हणजे खास करून दादरमध्ये जर आपण पाहिलं तर ट्रॅकवर पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे ट्रेन जे आहेत ते सध्या उशिराने धावत आहेत। पश्चिम रेल्वे 10 मिनिटं, मध्य रेल्वे जी आहे ती 15 मिनिटं आणि हार्बर जी आहे ती 5 ते 10 मिनिटं उशिराने या ठिकाणी रेल्वे धावतीये। सकाळी 7:45 दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। 2 दिवसापासून पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये। मात्र या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आता वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। काल दिवसभर सुद्धा पाऊस पडत होता, पाण्याचा निचरा हा होत होता, मात्र आता सातत्यानं पाऊस कोसळत असल्यामुळे सतत सरी बरसत असल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर आता काहीसं पाणी साचल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। दादर स्थानकावरची सकाळी 7:45 8:45 दरम्यानची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सकाळच्या वेळेला ऑफिसेस गाठण्याची घाई मुंबईकरांची असते आणि त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होत असते। रेल्वे वेळेवर धावत असतात। इतर वेळेला मात्र आज जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसांपासून जो पावसाची संततधार सातत्यानं सुरू आहे तर त्याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। ट्रेन जे आहे ते सध्या उशिराने धावत आहेत। दादर रेल्वे स्थानकावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 मिनिटं सध्या उशिराने धावतीये।